आता आपण जाणार आहोत पुणे जिल्ह्यामध्ये तिथे काय घडतंय घडामोडी पाहणार आहोत न्यूज टॉप 9 मधून। पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक 17 मार्चला होण्याची शक्यता आहे। अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्यामुळे मोठी चुरस आहे। तर पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती निवडीचा कार्यक्रम हा 9 मार्चला होणार असल्याची माहिती आहे। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी एमआयडीसीला कर्ज घेण्यास मान्यता मिळाली आहे। 6000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। कर्ज हडको किंवा इतर वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक व्याजदराने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। बाजारातील तुटवड्यामुळे कढीपत्त्याला उच्चांकी दर मिळालेला। आंध्र प्रदेशातील कढीपत्त्याची प्रति किलो 150 ते 200 रुपये दराने इथं विक्री केली जाते। घाऊक बाजारामध्ये आता कढीपत्त्याला किलो मागे 50 ते 70 रुपये मोजावे लागतात। जुन्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती 2 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे। नवी मुंबईतील हिंददी चादर या कार्यक्रमामुळे संभाव्य ट्रॅफिक रोखण्यासाठी खबरदारी घेण्यात येते। नवी मुंबईला जोडणाऱ्या रस्ते महामार्गावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथे विद्यार्थी मारहाण प्रकरणी आळेफाटा पोलिसात गुन्हा दाखल झालाय। मारहाण करणाऱ्या अल्पवयीन मुलाची पोलिसांनी येरवडा बालसुधार गृहात रवानगी केलेली आहे। पुण्याच्या कोंढावळे गावातील सख्या भावंडांची श्रीलंकेमध्ये होणाऱ्या 6व्या आशियाई सिलंबन स्पर्धेसाठी निवड झालेली आहे। खेळाडू प्रसन्न कंधारे आणि सानिया कंधारे हे दोघेही भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत। 24 आणि 26 एप्रिल दरम्यान कोलंबोमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे।